नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या सहज यूट्यूब चॅनलवर, ज्यावरती मी सहज बनवलेले व्हिडिओ पोस्ट करणार आहे. तर हाही असाच एक सहज बनवलेला व्हिडिओ बघा कसा वाटतोय. तर हा आहे माहुलीचा किल्ला. हा बराच वेळ झाला धुक्यामध्ये होता. हा व्ह्यू आता धुकं थोडं कमी झालंय, त्यामुळे दिसतंय. जय हरी माऊली. आज आहे रविवार आणि आज भागवती एकादशी पण आहे. सो आज आलोय माऊलीला, म्हणून माऊली म्हटलो. आता आपण आहोत मावळ्यांच्या मध्ये. हे बघा आजूबाजूला मावळ आहेत आपल्या. तर झालं काय, आज आलो तो इथे माऊलीला आणि इथलं निसर्ग सौंदर्य पाहून आणि हे सगळं बनवलं इथे जिजामाता उद्यानाचं, त्याचं प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केला वाटतं. हे सगळं बघून माझ्यामधला एक ब्लॉगिंगचा किडा जागृत झाला. प्रत्येकाचा होतोच तो, पण माझी आज त्या किड्याची इंटेन्सिटी जरा जास्तच होती. हे आहे राजमाता जिजाऊ उद्यानाचं प्रवेशद्वार. अजूनही याचं काही काम बाकी आहे. अजून लोकार्पण झालेलं नाही आहे या उद्यानाचं. तू मागे आहे ना. प्रवेशद्वाराजवळच आपल्याला हे चित्र कोरलेलं दिसतं. असे अनेक चित्र आतमध्ये कोरलेले दिसतात. आतमध्ये सुंदर गार्डन बनवलेलं आहे. हे एक छोटंसं प्रवेशद्वार आहे. याच्यामधून आत गेल्यावरती आपण पोहोचतो ते ऑडिटोरियम मध्ये. हे ऑडिटोरियम आहे ना, ऑडिटोरियम सारखं बनवलं. काय म्हणतो मग रात्री दिसायला नको का? कुठं रे, कुठं पाणी साठतं? म्हणजे काय माहिती का असं बनवलं हे? बसायला आहे, फिरायला इकडनं असं. त्या तिथपर्यंतच आहे ना. पण पहिले नव्हतं ना. हॅलो, राजमाता जिजाऊ यांना गरोदर असताना माहुली किल्ल्यावरून पलायन करावं लागलं होतं. नाहीतर महाराजांचा जन्म हा माहुली किल्ल्यावरच झाला असता, असं आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय. तर त्याच इतिहासाचे हे थोडंसं इथं चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे महाराजांची जन्मापूर्वीपासूनची ते राज्याभिषेकापर्यंतची चित्रे कोरलेली आहेत. आजूबाजूला छान गार्डन आहे. त्या गार्डनमध्येच हा सर्कल आहे. या सर्कलच्या मधोमध इतिहासाच्या पुस्तकामधली ही मूर्ती लावलेली आहे.
इकडे मावळ्यांचं लढाईचं कसब पुतळ्यांच्या माध्यमातून दाखवलं आहे. शांतपणे ऐकलं तर आजूबाजूच्या पक्ष्यांचे आवाजही तुम्हाला ऐकायला मिळतील. माहुली गड ग्राम परिस्थितिकीय विकास समिती आपले सहर्ष स्वागत करीत आहे. गेल्या वर्षी पण आत्ता आम्ही चाललोय ते धबधब्याकडे. पुढे फॉरेस्ट गेट लागतो, तिथे प्रॉपर एंट्री केल्यानंतर एंट्री फी भरल्यानंतर आपल्याला आत प्रवेश मिळतो. प्रवेश सकाळी 7 ते 12 या वेळेत राहील. परतीची वेळ 5 पर्यंत. गडावर मुक्कामास सक्त मनाई आहे. येथील कर्मचाऱ्यांशी वाद घालू नये. प्रतिष्ठान व सफाई यांना प्रवेश शुल्क बंधनकारक आहे. तपासणी चौकी. प्रवेश शुल्क आहे 30 रुपये. प्रत्येकी 30 रुपये प्रवेश शुल्क आहे इथे. आणि प्रवासाची वेळ ही 7 ते 12 आहे. परतीची वेळ म्हणजे 5च्या आत रिटर्न यायचंय. येताना संजूने बरोबर डबा आणलेला आहे. तो डबा आपण इथे बसून केळीच्या पानावर खाणार आहोत. डब्यावर आहे पोहे, वांग्या बटाट्याची भाजी आणि तांदळाच्या भाकऱ्या. ते खाली जाणार नाही का बरोबर. ते म्हणतात ना, असतील शिके तर जमतील भुते. तसंच काहीतरी झालंय आता इथे. काय म्हणले परत एकदा ट्राय डोंट क्राय असे ते. ओके. हा, ते म्हणतात ना, असतील शिके तर जमतील भुते. तसंच काहीच इथं घडलंय. आता आपल्याला अजून 2 मेंबर जॉईन झाले. हा आहे किरण आणि भाई म्हणजेच माझा मोठा भाऊ. तर मित्रांनो, परत एकदा बोलवतो, या जेवायला. इथे या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटने हा लोखंडी साकव बनवलेला आहे या छोट्याशा ओढ्यावरती. आजूबाजूच्या हिरवळीत तो फारच शोभून दिसतो. जेवण करून आम्ही निघालोय धबधब्याकडे जायला. धबधब्याकडे जायला संपूर्ण रस्ता हा असाच ह्या छोट्याशा ओढ्यामधून जातो. संपूर्ण रस्त्यामध्ये मोठमोठी दगडं आणि घनदाट झाडी आहे. जाताना सुरुवातीलाच आम्हाला हा छोटासा धबधबा लागला. छोटा पण सुंदर असा हा धबधबा. या धबधब्याची धार जिथे पडते तिथेच एक मोठं रांजण खळगं आहे आणि याचा इतिहास असा आहे की या ठिकाणी अनेक लोक बुडून मेलेली आहेत. फायनली आपण एका छोट्या धबधब्यापर्यंत पोहोचलोय. हे बघा, इथं खाली एक मोठं रांजण खळगं आहे. त्याच्यामध्ये खूप लोक मेलेत.
बोला काहीतरी बोला. पाटी पाटी या छोट्या धबधब्याजवळ ही पाटी लावलेली आहे. ही धोक्याची सूचना आहे या इथल्या रांजण खळग्यासाठी. या रांजण खळग्यामध्ये आतापर्यंत अनेक लोक बुडून गेलेले आहेत. जेवढा सुंदर तेवढा धोकादायक असा हा धबधबा आहे. आपण जातो मोठ्या धबधब्याकडे. इथे पण काहीतरी आहे वाचण्यासारखं. वाचता आलं तर वाचून घ्या. ओके. हो. शिडी अतिशय म्हणजे धोकादायक आहे. तिला असं साईडला सपोर्ट नाही आहे धरण्यासाठी. तर चढताना उतरताना खूप काळजी घ्यायला लागते. पाऊस चालू झाला आता. हो. नजारा बघा वरून कसा दिसतो. तसं मजा पण येत नाही. ठीक आहे चला. अरे बापरे, त्या खडकावरती चालायला खूप भीती वाटते. कारण चिकट झालेलं असतं शेवाळामुळे. हे याच्यावरती मी अनेकदा पडलेलो आहे. चला फायनली आपण चाललो ते ह्या दिशेला. इकडे एक मोठा धबधबा आहे तो बघायला. चला अजून खूप वरती चालत जायचं आहे. पाण्यामधून कुठून कुठून रस्ता शोधतायत हे लोक. बापरे. अजून पुढं जायचं आहे का? हा एक छोटा 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 आणि वरती मोठा. यांनी कुठून कुठून रस्ता काढलाय. बापरे. फारच. हे माकडं बघा कुठपर्यंत जाऊन पोचले. माझी आता हिंमत नाही एवढा वर जायची, पण जावं तर लागेल. चला हळूहळू जाऊया. येऊ का? येऊ. ओके. सिग्नल मिळालेला आहे. हळूहळू या. चला हळूहळू जाऊयात आपण. रस्ता बघा. इकडं हा रस्ता बघा कसा आहे. त्या बेबीला आपण आठवत नव्हतो इथे. हे बघा आता पडलं असतं आपण. चलो. हा इतका धोका आहे का असतं. हो हो हो. काही हिंमत होत नाही. काय करणार. हो शेवटी पोचलो. एकटा दुखायला लागलं.
कुठून येऊ? एवढा धोका कसा आहे? हे बापरे, मेलो. नाही इकडनं आहे ना दुसरा रस्ता. हा 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 फायनली मोठ्या धबधब्यापर्यंत पोहोचलो. हो माय गॉड, माझ्या हालत खराब झालेली. खूप सुंदर असा धबधबा आहे हा. आजूबाजूला पाहू शकतो तुम्ही. चला मला जायचं तर मी आणायला वगैरे 2 वाजता झाला 1 वाजला ना मागं जाणार असतो. कॅमेरा धरे आता. तर माऊली मी माझ्या फायनल डेस्टिनेशनपर्यंत पोहोचलो. रस्ता अतिशय धोकादायक आहे. जर तुम्ही फिजिकली फिट नसाल तर या धबधब्याकडे यायचं टाळा. तर माऊली हे रांजण खळगे आहेत. याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला, पाहू शकता तुम्ही. या खळग्यांमध्ये उडी मारायचं कधी पण रिस्क घेऊ नका, कारण यामध्ये आतापर्यंत अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. हो, निसर्गामध्ये विलिनीकरण झालं आहे त्यांचं ऑलरेडी. जर तुम्हाला लवकर विलीन व्हायचं नसेल तर अशा रिस्की जागी आंघोळ करण्याचा किंवा मस्ती करण्याचा विचार टाळत. ड्रोन पाहिजे होता रे, ड्रोन. चला माऊली, शेवटी आपला प्रवास इथे संपतोय. इथून परतीचा प्रवास चालू झालाय. चला तर मग या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. जमलंच तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. कोणला घंटा नाही येत. पण मारणार नाही. ते बघा, पाऊस आलेला आहे खूप आणि नजारा बघू शकता. एक छोटासा धबधबा आहे तो घसरगुंडी. पाऊस आला, लवकर बोलवा त्यांना. तर चला मित्रांनो, पाऊस सुरू झाला आहे, त्यामुळे आता ब्लॉग इथेच थांबवतोय. आणि कॅमेरा आता आपल्याला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवावा लागणार आहे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.